नमस्कार. डॉन मेमोरियल या मालिकेचा हा 43वा भाग. मुंबईतल्या एका हॉटेलची आठवण मी सांगणार आहे. गुलमोहर लॉज म्हणून एक हॉटेल आहे मुंबईत. तुम्ही म्हणाले कुठलं हॉटेल? आम्ही काय ताजमहाल वगैरे सगळी हॉटेलची नावं ऐकलीत वगैरे अमुक तमुक. हे कुठलं आहे? तर हे खास 80-90 2000च्या पर्यंतचं मराठी सिनेमावाल्यांचं किंवा प्रादेशिक भाषेतल्या सिनेमावाल्यांचं अतिशय आवडतं छोटेखानी हे लॉज होतं दादरमध्ये, म्हणजे दादर प्रभादेवीला. आणि खरं तर लॉजचा आणि माझा संबंध फारसा यायचं कारण नव्हतं, कारण सातारला इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करायला लागल्यापासून ट्रिपला कुठे गेलो तरच लॉजमध्ये, नाही तर अन्यथा पुण्याला कामाला गेलो संध्याकाळी सातारला परत, कोल्हापूरला कामाला गेलो तरी सातारला संध्याकाळी परत, क्वचित दिल्लीला कामाला मी 7-8 वेळा गेलो तेव्हा मात्र एक करोडबागेमध्ये निर्मल हॉटेल होतं, तिथे कायम उतरत होतो. पुढं कदाचित कोल्हापूरला सांगलीला काही काम निघालं आणि मुक्काम करायची वेळी तर साई प्रार्थनाला उतरत होतो. नेहमी एक माझी प्रथा आहे की आपण एखाद्या ठिकाणी उतरायला लागलो तर तिथेच उतरायचं. त्याप्रमाणे साई प्रार्थनाला मी सांगलीत पुढं उतरत होतो. राऊत म्हणून कुटुंबीय ते चालवतात आणि त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आमचे आहेत. कोल्हापुरात सिनेमा जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा कोल्हापूरचा संबंध नंतर आला, पण त्याही पूर्वी मी पुढचा भाग आधी सांगतो. कोल्हापूरला जेव्हा संबंध आला तेव्हा कॉन्ट्रॅक्ट करताना विजय लॉजवर आम्ही गेलो होतो. कोल्हापुरात विजय लॉज, पारिजात वगैरे, निळू फुलेंचं पेटंट लॉज, तेव्हा सिनेमावाल्याची लॉजेस ठरलेली होती. तेव्हा नुकतंच विजयराज हॉटेल सुरू झालं होतं आणि मी जो पुढचा चित्रपट कोल्हापूरला शूटिंग केलं तेव्हा विजयराजला आमचं युनिट उतरलेलं होतं. पत्रावळे कुटुंबियांचं ते लॉज, त्यांच्याशी आमचे सुंदर ऋणबंध जमलेले होते आणि त्यांचंही जवळजवळ 8-1 वर्ष तरी संबंध खूपच होते. आताही फोन म्हणजे स्वतः सिनियर पत्रावळे, त्यांची विजय आणि राजू दोन्ही मुलं हे संबंध होते. पण मधल्या काळामध्ये जेव्हा पहिला सिनेमा केला तिथपासून शेवटचा सिनेमा करेपर्यंत, म्हणजे 1986 पासून ते जवळजवळ 1993 7 वर्ष मुंबईला गेल्यानंतर सलग जिथं उतरत होतो ते हे गुलमोहर लॉज. गुलमोहर लॉज कुठं आहे हेही मला माहीत नव्हतं, कारण नव्हतंच, कधी संबंधच नव्हता ना. आमचे दिग्दर्शक पहिल्या सिनेमाचे कशासाठी प्रेमासाठी ते पितांबर काळे, ते तिथं उतरत होत पूर्वीपासून. त्या सिनेमाचं माझ्या जेव्हा काम सुरू झालं तेव्हाही ते तिथंच उतरले ते, तिथनं मला ते फोन करायचे आणि मग सांगायचे असं प्रगती आहे, रांजणकरांच्याकडे मी जातोय वगैरे सगळं. असं करता करता जेव्हा मला प्रत्यक्ष जायची वेळ आली, म्हणजे एकदा रेकॉर्डिंगच्या वेळेला मी गेलो तेव्हा पण सकाळी निघालो विमानाने, इथनं पुण्याला पोचलो, आदल्या दिवशी विमानाने मुंबईला गेलो, रात्री परत टॅक्सीने पुण्याला आलो, सातारा आलो. मी सांगितले वर्णन ते. पण जेव्हा प्रत्यक्ष मुंबईत थांबायची वेळ आली तेव्हा पितांबर काय विचारले की अरे कुठं उतरायचं? म्हणा गुलमोहरला या ना तुम्ही सर. बरं गुलमोहरचा म्हणलं पत्ता सांग ना मला. ते फोन नंबर सांगितला. माझं आठवण जर पक्की असेल तर तेव्हा 422-32-77 असा काहीतरी नंबर तो होता. पण म्हणते ते कुठं आहे? ते म्हणलं प्रभादेवीला हिंदवी नागाच्या मागची 3री गल्ली आहे, तिथं एक मोठी सोसायटी आहे, मोठ्या कॉम्प्लेक्स आहे इमारतींचा, त्याच्याबरोबर समोर एक बारकं फाटक आहे, तिथं गुलमोहर लॉज म्हणून बारकी पाटी आहे. आता ह्या पत्त्यावर मुंबईत हुडकायचं मी अवघड होतं, पण मी नावंदर गेलो, हुडकत बरोबर तिथे गेलो आणि त्या पाटीतनं, त्या बारक्या फाटकातनं आत गेलो, माडीवर गेलो आणि मग आम्हाला गुलमोहर लॉज दिसलं. गुलमोहर लॉज सांगितलं तर हो म्हणजे सांगून ठेवलं आहे काळ्याने. आम्ही उतरलं. तर गुलमोहर लॉज कसं होतं, 2रा आणि 3रा मजला त्या जुन्या इमारतीचा. पहिल्या मजल्यावरती 4 खोल्या आणि टॉयलेट ब्लॉक्स, म्हणजे 4 खोल्या म्हणजे 3 खोल्या एका बाजूला, समोर त्यांचं ऑफिसच्या मागच्या बाजूला 4थी खोली आणि त्या वरच्या मजल्यावर 5 खोल्या आणि असं एकूण 9 खोल्या आणि ऑफिस त्यांचं साधं, म्हणजे डबल बेडच्या फक्त पहिल्या 2च खोल्या, खालच्या मजल्यावर एक आणि पहिल्या मजल्यावर एक, 2ऱ्या मजल्यावर एक, आणि बाकीच्या सगळ्या म्हणजे 4 कॉर्ट्स, कुठं 3 कॉर्ट्स, अशा सगळ्या म्हणजे कॉमन रूम्स. आणि मराठी चित्रपट सृष्टीचं गुलमोहर हे आश्रयस्थान होतं असं मला हरकत नाही. त्यानंतर मी पुढं अनेक वेळा तिथे उतरलो. पहिल्यांदा मला आश्चर्य वाटलं की मुंबईसारख्या ठिकाणी भरवस्तीमध्ये तेव्हा मला ते ₹50 काहीतरी दर होता आणि ती 2 बेडची रूम घेतली तुम्ही ₹100 किंवा ₹100-125 काही दर होता.
पण एकच होतं की वातावरण सगळं की बहुतेक सर्व सिनेमावाले तिथे उतरायचे. आणि तेव्हा कोल्हापूर भागातले सातारा तर कोणी करत नव्हतं. मी सुरुवात केली तेव्हा जवळजवळ. कोल्हापूर भागातले सगळे उतरायचे, नाशिक भागातले उतरायचे. त्यामुळं ह्या खोलीमध्ये कुठली प्रायव्हसी हा प्रकार नव्हता. कुणी कुणाच्या खोलीत सकाळच्या वगैरे मंडळी आपली टॉवेल लावून अंगावर हिंडता इकडनं तिकडे जात आहे. पहिल्या दिवशी मला आश्चर्य वाटलं. पुढे हळूहळू मला ती सवय होऊन गेली. आणि घरगुती वातावरण ॲब्सोल्युटली. आणि सगळे सिनेमा असल्यामुळे तुमचं काय चाललंय, माझं काय चाललंय, काय अडचण आली, कोण अडकलाय, ह्याच गप्पा सगळ्या. आणि पूर्ण विश्वासपात्र स्टाफ. मला आठवतंय त्या वेटर सिनेमा अजून आठवत आहे. एक कृष्णा म्हणून होता, एक शंकर होता आणि एक दोंडू तरुण होता. आणि मॅनेजर राणे म्हणून होते. आणि रात्रपाळीला वगैरे कोणतरी ख्रिश्चनाचा बहुतेक गोम्स किंवा असं काहीतरी नाव त्याचं, तो वसवून यायचा. राणे मोठं मिश्किल होतं. आणि मग आपण केव्हाही गेलं तर कुठलाही सिनेमा केव्हाही आला आणि लॉजमध्ये एकदा आल्यानंतर त्याची अडचण होणार नाही एवढी खात्री असायची. कुठं ना कुठं त्याला जागा करून द्यायची. मग कुठेतरी खोलीत आणखीन एक गादी टाकून दे, काही नाही तर त्या ऑफिसमध्ये एक बारकं बाग आहे त्यावर काहीतरी टाकून दे. म्हणजे सुधीर मोघे एकदा, म्हणजे माझी ती ओळख होण्यापूर्वी गोष्ट आहे, मला गुलमर्गवर काहीच नव्हतं, तर मला म्हणजे त्या राणीने त्या बाकावरच एक चादर टाकून दे. म्हटलं तू तिथे झोपा, सकाळी बघू जागायचं काहीतरी. म्हणजे फार गमतीशीर लोक होते. आणि तुम्ही खिशात काही पैसे ठेवा, अजिबात चोरी चपाटी हा प्रकार नाही. वेटर मंडळीत म्हणजे ते जसं का आपण एक मोठं कुटुंब असतो ना, असं सगळं वातावरण त्यामध्ये. कोणी केळकर म्हणून ते मालक होते म्हणे, पण मला शेवटपर्यंत म्हणजे 7 वर्षामध्ये कधी त्यांची गाठ पडली नाही माझी. कारण आम्ही एक दिवस जाणार, पार आदल्या दिवशी सकाळी गेलो, मुक्काम करून सकाळी परत निघणार दुसऱ्या दिवशी. क्वचित 2 दिवस मुक्काम, नाही तर नाहीच जास्त. आणि हे वेटर्स गमतीशीर होते. धोंडू उत्साही होता तरुण असल्यामुळे जरा. कृष्णा म्हणजे सोय तुमची बघणार, काय रात्री जेवायचा डबा सांगायचा आहे का, कारण तिथं बाकी काही नव्हतं, फक्त चहा मिळायचा. त्यामुळे जेवण वगैरे असलं तर बाहेरनं आणायचं, मग ते व्याप करायचं, तो सगळं कृष्णा आवडीनं करायचा. शंकरही असा प्रामाणिक, दिवसभर तो असायचा ड्युटीवरती. कृष्णाकडे नेहमी संध्याकाळची ड्युटी असायची. मग कोणी कोणी मंडळी ड्रिंक्स वगैरेची पार्टी करणारे असायचे. मग त्याला एक टिपिकल शब्द होता फिल्म लाईनचा. मग कृष्णा बिचाराला काय सेट लावणार आहे का, मग रॉस्टॉक वगैरे आणलं आहे का, म्हणजे काय हे आणलं आहे का, मग नंतरचं काय जेवण बिवण सांगायचं आहे का, सगळी व्यवस्था आनंद करायचा. टी व्ही लोक द्यायची त्याला. अर्थात सगळ्यांची मर्यादितच सगळं, म्हणजे मराठी चित्रपटाच्या संसाराचा टाचक्या उत्पन्नात चालणारा, त्यामुळं सढळ हवे काय वाटेल तो खर्च करणार कोणीच नव्हतं. पण अगदी म्हणजे मला असं आठवते की एकदा केव्हा तरी मी अण्णासाहेब देऊळवर तिथे उतरायचे, वैद्यसाहेब मी गेलो तिथंच यायचे. एकदा तर नितीश भारद्वाज, मी, अण्णासाहेब देऊळवाकर, नंतर वाटतं अलका कुबल, असे सगळे आम्ही तिथे रात्री काहीतरी सिनेमावर चर्चा करत होतो. उशीर झाला, मग इथंच जेऊया, आणि कृष्णाची डब्यामधून आम्हाला सगळ्यांना वाढलं होतं. अण्णासाहेब कायम बरेच तिथेच असायचे. आणि काही काही गमतीचा भाग असा की त्या 2च खोल्या ज्या होत्या त्या डबल बेडच्या, म्हणजे स्वतंत्र ज्याला आपण म्हणू, आतल्या बाजूला बेसिन होती, मोठीच होती सगळ्यात. आणि त्यामुळे तिथं उतरल्यानंतर कधीतरी राणे यायचं सकाळ सकाळी, काय साहेब काम कसं काय चाललंय काय नाही. पहिल्या दिवशी मला वाटलं, म्हणजे पहिल्या जेव्हा ही केप झाली, म्हणलं काय नाही ठीक चाललंय, थांबणार आहे ना, हो म्हणलं थांबणार आहे, उद्या सकाळी जाणार आहे. नाही मी काय म्हणतो की जरा तुम्ही 3 नंबर जात आहे का, म्हणलं का रे, नाही म्हटलं ते कोणतरी अभिनेत्री येणार आहेत. बरं म्हणून मग पुढं पुढं मला सवय, राणे सर सकाळ सकाळी चौकशीला आला की आपण राणे काय आज कोण येणार आहे, कुठल्या खोलीत आम्हाला हलवतोयस तू. पण मलाही काय वाटणार नाही त्याचं, आणि कुणालाच वाटत नसे. म्हणजे कुणाची अडचण आली, कुणी आता थोडा मी या काही तरुण म्हणजे जेव्हा सिनियर होतो, मग निघालो तर पटकन कुणीतरी खाली यायचं, का थांबव बरोबर साहेब, मी येतो तुम्हाला टॅक्सीपर्यंत सोडायला. आणि फार असं एक मोकळं वातावरण कौटुंबिक होतं. दर वाढत वाढत पुढे थोडेसे वाढले. म्हणजे आमच्या एका कशासाठी प्रेमासाठीच्या डबिंग करता 7-8च्या आर्टिस्टनाही अनुभव यावा म्हणून जवळ 13-14 लोकांना मी पाठवलं होतं. त्यामध्ये काही मुलं होती, काही मुली होत्या, आणि दादा मुतालिक आता वारले ते, आम्ही सरकार म्हणायचो ना, इनामदार ते प्रतापगंज पेठेतले. त्यांना म्हणलं या सगळ्यांची काळजी घ्या तुम्ही, आणि पोरही व्यवस्थित बघतील हे बघा. आणि ते गुलमर्गमध्ये उतरायची व्यवस्था केली होती. त्या सगळ्यांची व्यवस्था त्यांनी उत्तम ठेवली होती. डबिंग सगळं एक दोन दिवस थांबायला लागलं त्यांना.
असे गुलमोहर एक वेगळं स्थान त्याला आहे असं मला वाटतं. आता नंतरही मी सिनेमा सोडल्यानंतर क्वचित एखाद्या वेळेला गेलो. आता आता मुंबईला फार जाणं होत नाही. पण गुलमोहरची आठवण ही मात्र निश्चित आहे. दरवर्षी मी दिवाळीला त्यास आता जी जी नावं ते आहेत का हे मला माहीत नाही, पण त्यांच्या नावानं ग्रीटिंग पाठवतो. गुलमोहरच्याही नावानं पाठवतो. एक मला कोण आहेत अजूनही माहीत नाही. अलीकडं म्हणजे तरी त्याला 10-12 वर्ष झाली असतील. काहीतरी कार्यक्रम होता आणि त्याकरता मी मुंबईला गेलो होतो. मग सहज गुलमोहरला डोकावून गेलो तर राणे नव्हता, कृष्णाई नव्हता, शंकरी नव्हता. ते नोकऱ्या सोडून गेले किंवा काय असेल. परिचित माणसं दिसली आणि थोडं लॉजचं रूपही बदललं दिसतं. थोडं मॉडर्न झालं होतं. धोंडू होता तर काय धोंडे हे सगळे कोकणातले लोक आहे ना, त्यामुळे ते मालवणी शिवाय घालून बोलायचे. ते आपणही द्यायचे दोन. आणि मग म्हणलं बदललं का नाही, म्हणलं बाकी बदल असलं कारण सिनेमाला तर इथं फारसे उतरत नाही, पण मेडिकलवाले वगैरे खूप येत असतात, त्यामुळे थोडं वातावरण बदललं आहे, पण बाकी सगळं कायम तसंच आहे. हे गुलमोहरसारखी लॉजेस असणं ना, आणि तिथलं वातावरण म्हणजे तिथं कोण कोण असायचे लोक तुम्हाला सांगितलं अश्वरायदी मराठीतले दिग्गज नाव घेणारे सगळे जे आहेत कोल्हापूर भागातले ते सगळे तिथंच असायचे. नाशिकचे असायचे, सांगलीचे असायचे. आणि त्यातला एक किस्सा सांगतो मी थांब. नशीब मानला जेव्हा राज्य पुरस्कार मिळाला त्यानंतर आपल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने आमचा सत्कार ठेवला होता. तर तो सत्कार मुंबईला रवींद्र नाट्य मंदिर, कारण हे गुलमोहर फार सोयीस्कर होतं ना तेव्हा. वॉकिंग डिस्टन्सवर बॉम्बेला इथं प्रोसेसिंग चालायचं. वॉकिंग डिस्टन्सवर जर रवींद्र नाट्य मंदिर जिथं फिल्म सिटीचं ऑफिस होतं आणि कोपऱ्यावर थोडं गेलं की वरळी नाक्याला तर डबिंग स्लो जिथं आमचं डबिंग चालायचं. तर त्या रवींद्रमध्ये तो कार्यक्रम होता. छगन भुजबळ तेव्हा मुंबईचे महापौर होते तेव्हाची गोष्ट आहे. आणि त्या कार्यक्रमाला सांगलीचे एक निर्माते होते, मला नाव घाटगे बहुतेक, त्यांनाही पुरस्कार मिळाला होता, तेही होते. आणि आमचं बोलणं चाललं की यार काय पुरस्कार मिळाला पण आपले पिक्चर चालले नाही दर्जा असून वगैरे. त्यांनी फार गमतीशीर की सांगितलं. म्हणजे गोडवल असं आहे की रेसचे जे घोडे असतात ना, ते रेसचे घोडे रेसमध्ये धावतात ना म्हणले. त्यांना काही टांग्याला झुंपत नाहीत. समजा रेसचा घोडा जरी म्हातारा झाला तरी तो रेसचा घोडा म्हणून असतो. त्याला फार तर गोळी घालतात पण टांग्याला झुंपत नाही. तसं आपण आहे. महाराष्ट्राची एवढी लोकसंख्या आहे म्हणले, तेव्हा काहीतरी 9 कोटी वगैरे होती. त्यात चित्रपट निर्माण करणारे किती लोक आहे? म्हणजे 100 असतील, 100-125 गेल्या 100 वर्षातलं काढलं ते. आणि त्यातले आपण आहे. त्यांना तुमच्यासारख्याने आता 2 पिक्चर निर्माण केलेत, मी 2 केलेत, असे किती असतील? तर 50-60 लोक असतील म्हणले फक्त. तेव्हा आपण दुर्मिळ रेसच्या घोड्यासारख्या लक्षात ठेवा, आपण चित्रपट काढायला पाहिजे. आणि म्हणले दुसरी गोष्ट अशी आहे की किती धनाढ्य एखादा शेडी असला किंवा उद्योजक असला, भले जी फॅक्टरी मोठी आहे, कोट्याधीश आहे, तो मेल्यानंतर म्हणजे दूरदर्शनवर बातमी 2 ओळीची येईल फार तर. तेव्हा एकच दूरदर्शन आपलं सरकारी होतं. अमुक यांचे दुःख निदान. पण म्हणले तुमच्या माझ्यापैकी चित्रपट निर्माता जर समजा मेला तर म्हणले बघा बातमी तर येईलच, प्रतिक्रिया आली ती नट मंडळींच्या वगैरे, ते सगळ्या दाखवतील दूरदर्शनवर. आणि शिवाय रविवारी दूरदर्शनला मराठी चित्रपट दाखवायचे आणि ते पुढच्या रविवारी आपला चित्रपट लागेल म्हणले. तेव्हा आपली ही जात जी आहे निर्मात्याची ती रेसच्या घोड्याची आहे, लक्षात ठेवा. मला अजून ती आठवण येते. चित्रपट मी शेवटचा काढला त्याला जो आता जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली, जास्तच कदाचित 30-1 वर्ष होत आली. पण तरी मला अण्णासाहेब गाडगे नाव त्यांचं, त्यांची आठवण मला आठवते. आणि उगीच असं वाटतं की आपण रेसचे घोडे आहे म्हणून. तर असं आमचं हे गुलमोहर लॉज मनात घर केलेलं. आज इथेच थांबूया, उद्या काहीतरी नवीन आठवण.